आज आपण कांद्याचा पराठा करणार आहोत. त्यासाठी एक चमचा गव्हाचं पीठ आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. आता आपण इथे 2 उभे कांदे चिरून घेतलेले आहे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण काही मसाले टाकले आहेत, तिखट, मीठ, काळा मसाला आणि धणे पावडर सगळं आपण टाकून घेतलं आहे. थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित काढून घ्यायचं. त्या कणकेच्या गोळ्यात आपण 2 पोळ्या लाटून घ्यायच्या. अशा प्रकारे त्यावरती आपण कांद्याचं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी रेसिपी आहे. कांद्याचा पराठा खूप छान लागतो. आपण रवा घातला त्यामुळे कुसळ आणि कुरकुरीत छान होतो. त्यावरती दुसरी पोळी टाकून कव्हर करून घेणार आहे आणि व्यवस्थित साईड त्याचा प्रेस करून घेणार आहे. प्रेस करून घ्यायचं. थोडंसं आपण त्याला कट करून घेणार. अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. आता ह्याचा रोल बनवून आपण हे छोटे छोटे पराठे बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला पराठा छोटासा लाटून घ्यायचा आहे. नंतर मिरची टाकल्यामुळे फ्लेवर छान येतो. एकदम कांदा आणि मिरची खूप छान लागतात. हे पहा आता हे रोल बनवून आता त्याचा छोटा आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं पिठाचा हात लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता आपण तव्यावरती ते गरम केलं आहे त्यावरती टाकून घेणार आहोत पराठा आणि व्यवस्थित तेल सोडून किंवा तूप सोडून दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम छान आणि कुरकुरीत असा होतो. सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता गरमागरम कांद्याचा पराठा. तोपर्यंत ही रेसिपी